नमस्कार. मी अनिल चव्हाण, अनिल सर अकॅडमीमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करते. बरेच दिवसातून आज जरा व्हिडिओ टाकतोय, त्याबद्दल पहिल्यांदा सर्वांची माफी मागतो. आज आपल्याला इयत्ता 9वीचा इतिहास विषयाचा धडा बघायचा आहे. त्याचं नाव आहे भारतापुढील अंतर्गत आव्हाने. आता तुम्हाला एक उदाहरण सांगायचं झालं तर एक साधं कुटुंब जर चालवायचं असेल तर एका कुटुंबामध्ये चालवत असताना अनेक संकटांना सामोरे जावं लागतं. मग त्याच्यात वेगवेगळे असते, सर्वांची नाती जपणे, पैशाचा व्यवहार असेल, कुणाकडे तो कारभार द्यायचा, काय करायचा, शेती कोणी बघायची, कसं घर सर्वांना सांभाळून घ्यायचं, सर्वांना एकत्रित बांधण्यासाठी अनेक मोठमोठे प्रयत्न करावे लागतात. आणि हे सगळे प्रयत्न केल्यानंतरच ते घर एकत्र कुटुंब राहू शकतं. आता जर आपल्याला भारताचा विषय जर बघायचं म्हटलं तर भारत देशाची तरी परिस्थिती अतिशय बिकट होती. मग आपण अगदी इयत्ता 6वी मध्ये शिकलो होतो तेव्हापासून जर बघायचं म्हटलं तर सिकंदराने आपल्यावर भारतावरती हल्ला केला होता. सर्व जग जिंकण्यासाठी सिकंदर चालला होता. आणि जे सिकंदरापासून चंद्रगुप्त मौर्य या सगळ्या तिथून जे सगळे जे राजे जेवढे होऊन गेले त्या सर्व राजांनी भारताला अक्षरशः लुटून नेण्याशिवाय काही केलं नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट येते ते मग सगळे हे मुस्लिम लोक समाजाला, अकबर असेल, औरंगजेब असेल, आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, जे कोणी असतील या सर्वांनी अक्षरशः भारत देशाला अक्षरशः लुटून देण्याशिवाय काही केलं नाही. मग नंतर भारत देश स्वतंत्र व्हायच्या अगोदर पुन्हा इंग्रज आले, पोर्तुगीज आले, डच आले, फ्रेंच आले. या सर्वांनी आपल्याला सर्वांचा इतिहास माहित आहे की सर्वांनी काय केलं, या भारत देशाला अक्षरशः लुटण्याशिवाय दुसरं काही केलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशाची फाळणी झाली आणि भारत देश हा स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यानंतर भारतापुढे अनेक परिस्थिती होत्या, अनेक आव्हाने होती. अनेक आव्हाने असत असताना मग भारताने कोणकोणत्या पंचवार्षिक योजना राबवल्या, कसे केलं, आर्थिक दुर्बल घटकांचा विचार असेल, महिलांचा प्रश्न असेल, आर्थिक समस्या असेल, किंवा अजून वेगवेगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक आपल्या भारत देशामध्ये राहतात, या सर्वांचा जर विचार केला तर या सर्वांना एकत्रित बांधून एकत्र सर्वांचा भारताचा विकास करणे हे भारतापुढे सर्वात मोठं आव्हान होतं. आता या पाठामध्ये आपल्याला भारतापुढे असणारे अंतर्गत आव्हान कोणकोणते, अजून ह्याच्यापेक्षा कोणकोणते अंतर्गत आव्हान होते, तर याच्यामध्ये फुटीरतावाद असेल, फुटीरतावादाची चळवळ होती. ईशान्य भारताच्या समस्या होत्या, मग मिझोरम, मणिपूर, त्या सिक्कीमच्या पलीकडचा जो भाग ईशान्य भारतातला आहे तो ईशान्य भारताच्या प्रत्येक राज्याची समस्या होती. अरुणाचल प्रदेश असेल, मिझोरम असेल, चंदीगड नाही सॉरी मिझोरम असेल, तर या सगळ्यांच्या ज्या ईशान्य भारतातल्या सगळे जेवढे राज्य होती या सगळ्या राज्यांचा प्रश्न होता. तो ईशान्य भारतातील सगळे राज्यांचा समस्या असेल. त्याचबरोबर नक्षलवाद होता, दहशतवाद होता, जमातवाद होता, प्रदेशवाद होता. आणि या सगळ्यांच्या एकत्रितून कुठेतरी लोकशाही अशांतता निर्माण करण्यासारखे हे प्रश्न होते. आणि भारताची लोकशाही तुम्हाला माहिती आहे, सर्वांना स्वातंत्र्य झाल्यापासून लोकशाही भारताने स्वीकारली आणि लोकशाहीमध्ये अनेक मूल्य आहेत. मग शिक्षणाचा अधिकार सर्वांना पाहिजे, मूलभूत हक्क आहेत, रोजगाराचा अधिकार सर्वांना पाहिजे, आरोग्याचा अधिकार सर्वांना पाहिजे, सगळ्या मुलांना त्या शिक्षणाचा वगैरे सगळा अधिकार मिळाला पाहिजे. आणि अशा ह्याच्यातून जर भारताला सामोरे जायचं असेल तर ह्या सगळ्या संकटांना दूर करणं अत्यंत गरजेचं होतं. आता आपल्याला सर्वात अगोदर बघायचं आहे तर पंजाब राज्यामध्ये असंतोष पसरला असं का म्हटलं जातं, तर पंजाब राज्यामध्ये असंतोष पसरण्याची अनेक कारण आहेत. तर काय झालं होतं, अकाली दल नावाचा एक राजकीय पक्ष 1973 मध्ये स्थापन झाला होता पंजाबमध्ये. भारतामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत, तुम्हाला माहित आहे. मग शिवसेना असेल, राष्ट्रवादी असतील, मनसे असेल, त्याच्यात प्रादेशिक पक्ष आणि राजकीय पक्ष असे दोन आहेत, भाजप आहे, अनेक पक्ष आहेत. अनेक जो तो उठून काय करतोय, अनेक पक्ष स्थापन करतो. आणि या पक्षातून जनतेला समजतच नाही की आपण नक्की कुणाला पाठिंबा द्यायचा आहे. आज एकाला पाठिंबा दिला तर तो उद्या दुसऱ्याकडे जाऊन लगेच दुसऱ्या पक्षात जाऊन सामील होतोय. जनता अक्षरशः परेशान झाली, हैराण आहे एकदम. मग अशा परिस्थितीमध्ये पंजाबमध्ये सुद्धा 1973 मध्ये अकाली दल नावाचा एक राजकीय पक्ष स्थापन झाला होता. या अकाली दल राजकीय पक्षाने काय केलं, एक ठराव मंजूर केला. या ठरावाला म्हटलं जातं आनंदपूर साहेब असं या ठरावाचं नाव होतं. या ठरावामध्ये अनेक तरतुदी त्यांनी केल्या, अनेक ठराव मंजूर करून घेतले त्या अकाली दलाने. त्याने पक्षाने हे स्थापन केलं होतं, अकाली दल पक्ष हा स्थापन केला होता. आणि या पक्षाने ठराव केलाय
आणि हे ठराव त्या शासनाकडे, आपल्या भारत शासनाकडे त्यांनी मागणी केली होती. कोणती मागणी केली होती? तर सर्वात पहिली मागणी होती त्यांची, चंदीगडला पंजाबला द्यावे. जे चंदीगड आहे ते पंजाबला द्यावे असं या ठरावामध्ये मंजूर केलं होतं. कोणता ठराव? आनंदपूर साहेब नावाचा ठराव होता. या ठरावामध्ये सर्वात पहिली मागणी त्यांनी केली होती, चंदीगडला पंजाबला द्यावे. त्याचबरोबर इतर राज्यात जे पंजाब भाषिक लोक राहतात, इतर राज्यात, मग कोणतेही राज्य असेल, महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, गुजरात असेल, केरळ असेल, आंध्र प्रदेश असेल, कोणतेही राज्य असेल, भारतातलं कोणतेही राज्य असेल, या इतर राज्यात राहणारे जेवढे पंजाब जे लोक आहेत, ते भाषिक प्रांत असणारे जे पंजाब लोक आहेत, ते पंजाबमध्ये समाविष्ट करावेत असं त्यांनी मागणी केली. आता हे शक्य आहे का? ज्या ज्या राज्यामध्ये पंजाबी लोक राहतात तिथला प्रांत पंजाबला समाविष्ट करावा, ही मागणी मान्य होणार नाही. परंतु त्यांनी या ठरावामध्ये मागणी मान्य करून घेतली होती. त्याच्यामध्ये जे पुन्हा आर्मी लोक आहेत, सैन्य आहे, सैन्य भरतीमध्ये पंजाबचे संख्या प्रमाण त्यांनी जास्त वाढवावं अशी एक मागणी केली होती. सगळ्या राज्याला समान दर्जा पाहिजे, समान लोकांना तो हजरात आलं पाहिजे, समान लोकांना ते रोजगाराची, नोकरीची संधी मिळाली पाहिजे होती. परंतु सैन्यामध्ये पंजाबच्या लोकांचं संख्या प्रमाण वाढवावं असं त्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर चौथी मागणी अशी होती की पंजाबला अधिक स्वायत्तता मिळावी. केंद्र शासन जे अनुदान देतं किंवा अजून काही राज्यासनी वेगवेगळ्या तरतुदी केल्या जातात, या तरतुदीमध्ये पंजाबला एक स्वायत्तता मिळावी, म्हणजे पंजाबला सर्वांच्या पेक्षा जास्त लक्ष केंद्रित करावं आणि पंजाबला अतिशय प्रमाणात, मोठ्या प्रमाणात त्यांनी काय घेऊन अनुदान द्यावं किंवा तरतूद द्यावी, त्यावर स्वायत्तता असावी किंवा स्वातंत्र्य असावं असं पण त्याचा अर्थ होऊ शकतो. त्याच्यानंतर ह्या मागण्या पंजाबसाठी मागतेत ही गोष्ट शीख लोकांना आवडली आणि याचाच परिणाम असा झाला की अकाली दल बरोबर पंजाबमध्ये सत्तेवर आलं. लोकांना ते पटलं की आपल्या राज्यासाठी हा पक्ष काहीतरी करतोय. आणि काय झालं, यामध्ये 1977 मध्ये 73 मध्ये त्यांनी ठराव मंजूर केला होता आणि 73 पक्ष पण स्थापन केला होता, ठराव पण मंजूर केला होता आणि 1977 मध्ये पंजाबमध्ये अकाली दल हा सत्तेवर आला. आता सत्तेवर आल्यानंतर त्यांनी अजून मागण्या केल्या. ह्या जुन्या मागण्या तरी आहेत, त्याचबरोबर नदी पाणी वाटपाबाबत पाणी वाढवून द्या असं त्यांनी सांगितलं. तुम्हाला माहित आहे, ज्या वेळेला पाकिस्तान स्वतंत्र राष्ट्र झालं, बंटवारा झाला भारताचा, आणि सिंधू नदी तुम्हाला माहित आहे भारताच्या हिमालयातून वाहत येते, भारतातून वाहते, परंतु ते पाकिस्तानमध्ये जाते आणि पुन्हा अरबी समुद्राला, गुजरातच्या खाली तिकडे मिळते. आणि या सिंधू नदीला रावी आहे, चिनाब आहे, झेलम आहे, सतलज आहे, या नद्या प्रमुख नद्या जाऊन मिळतात. आता ह्याच्यातले बंटवारा होत असताना ठराविक नद्यांचं पाणी हे तुम्ही अडवू शकत नाही. भारताला त्यांनी काय केले, तसा करार करून घेतलाय, ठराविक नद्यांचं पाणी तुम्ही अडवू शकता आणि भारतासाठी वापरू शकता, तुम्ही बाकीच्या नद्याचं पाणी अडवू शकत नाही, असा ठराव मंजूर केलाय स्वतंत्र पाकिस्तान होत असताना. परंतु जी सतलज नदी जाते किंवा इतर नद्या कोणत्या जातात, त्यातील पाणी जे आहे ते पंजाबसाठी अजून वाढवून द्यावं असं त्यांनी मागणी केली. अजून एक महत्वाची मागणी केली होती, अमृतसर माहिती आहे तुम्हाला, अमृतसरमध्ये त्यांचं एक सुवर्ण मंदिर आहे शिखांचं, त्याला सुवर्ण मंदिर म्हणतात. हे सुवर्ण मंदिर त्या ठिकाणी आहे म्हणून अमृतसर शहराला पवित्र शहर म्हणून असा किताब द्या असं त्यांनी मागणी केली. आणि याच बरोबर आता कोणतीही गोष्ट चांगली होत असताना त्याला विरोधक हे असतातच. मग बरोबर 1980 साली एक स्वतंत्र संघटना स्थापन झाली आणि त्यांनी स्वतंत्र खलिस्तान नावाची चळवळ चालू केली. त्यांना स्वतंत्र खलिस्तान नावाचं असं राज्य पाहिजे होतं आणि ते नक्षलवादी किंवा आतंकवादी अशा स्वरूपाचे ते लोक होती. स्वतंत्र चळवळ त्यांनी चालू केली. यावेळी अकाली दलाचे नेतृत्व, त्यावेळेला हे स्वतंत्र खलिस्तान मागायची सुरुवात केली, परंतु अकाली दलाचे त्यावेळी नेतृत्व करणारे कोण होते, संत चरणसिंग लोगोवाल हे होते. आता चरणसिंग लोगोवाल हे काय करत होते, तर चरणसिंग लोगोवाल त्या सुवर्ण मंदिरात बसायचे, लोकांच्या मनामध्ये जागृती निर्माण करायचे, वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे, आपल्या पंजाबसाठी अजून काय करता येईल ह्या गोष्टी सगळ्या सांगायचे. परंतु जे स्वतंत्र खलिस्तान नावाचा जो कट्टरवादी संघटना होती, या संघटनेचं नेतृत्व त्यावेळेला कट्टरवादी जी संघटना होती हे मंदिराच्या बाहेर काय करायचे, एक संघटना स्थापन करायची, सगळे लोक एकत्र यायचे आणि बाहेर आल्यानंतर त्याचे नेतृत्व करत होते जर्नल सिंग भिंद्रानवाले असं त्याचं नाव होतं. काय नाव होतं, जर्नल सिंग
भिंद्रानवाले या कट्टर खलिस्तानचे काय करतोय, मंदिराच्या बाजूला तिकडे जाऊन ते काय त्याची अनुयायी सगळे एकत्र करायचे आणि त्या अनुयायींना वेगवेगळ्या गोष्टी काहीतरी सांगून त्या लोकांना भडकवण्याचं काम करत होते, कारण त्यांना स्वतंत्र खलिस्तान नावाचं राज्य पाहिजे होतं. आणि याचाच परिणाम काय झाला की 1981 मध्ये जे पेपरचे संपादक होते लाला जगत नारायण असं त्यांचं नाव आहे, तर लाला जगत नारायण यांचा खून झाला आणि या खून प्रकरणामध्ये या जर्नेल सिंग भिंद्रानवाले यांना अटक करण्यात आली. आता जर्नेल सिंग भिंद्रानवाले यांना अटक केल्यामुळे प्रकरण अजूनच जास्त चिघळलं. प्रकरण जास्त चिघळलं की ज्यांचे जे कट्टर अनुयायी होते हे घातपात किंवा कारवाई करायला त्यांनी सुरुवात केली आणि याचाच परिणाम म्हणून 1983 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली. राष्ट्रपती राजवट लागू केली आणि त्याचबरोबर भिंद्रानवाले ज्या वेळेला जर्नेल सिंग भिंद्रानवाले स्वतंत्र खलिस्तान चळवळीसाठी मागणी करत होते, यांची सुटका झाली आणि भिंद्रानवाले अकाल तख्त येथे राहायला गेला. अकाल तख्त येथे राहायला गेल्यानंतर मग मात्र अनुयायी अजूनच भडकले, प्रकरण जास्त चिघळलं आणि याचाच परिणाम म्हणून त्यांनी वाळू काय केली, पोते घेतले आणि त्या पोत्यामध्ये वाळू भरले आणि एकावर एक असे पोते रचत त्या सुवर्ण मंदिराला अक्षरशः किल्ल्याचं स्वरूप प्राप्त केलं. एवढं स्वरूप प्राप्त केलं की तिथून ते घातपात किंवा कारवाई करू लागले आणि अशामुळे पंजाबमध्ये अशांतता धोक्यात आली. अशांतता धोक्यात आल्यामुळे आपलं लोकशाहीचं प्रमुख तत्व आहे की सर्वांना समान हक्क पाहिजे, शांतता प्रस्थापित होणे हे पाहिजे. आणि इथे तरी काय झालं होतं, अशांतता निर्माण झाली. लोकशाही पुढे सर्वात मोठं हे आव्हान होतं आणि भारतातील अंतर्गत आव्हानामध्ये पंजाबचा पहिला नंबर लागतो. आणि अशा पद्धतीने झाल्यानंतर मग भारत सरकारला प्रश्न पडला की हे अशांतता आता शांत करायची कशी. म्हणून भारत सरकारने एक लष्करांना प्रचारण केलं आणि लष्करांना ऑपरेशन कारवाई करायला सांगितलं. आता ऑपरेशन कशाला म्हणलं, ऑपरेशन म्हणजे कोणती वैद्यकीय चिकित्सा वगैरे करतात तसला प्रकार नाही, तर मिलिटरीवाले लष्करवाले ऑपरेशन कशाला म्हणतात, विशिष्ट हेतू किंवा उद्दिष्ट ठेवून केलेली लष्करी जी कारवाई असते त्याला ऑपरेशन असं म्हणतात. त्याने मिलिटरी सैनिकांच्या भाषेमध्ये विशिष्ट उद्दिष्ट ठेवून केलेली लष्करी कोणतीही कारवाई म्हणजे ऑपरेशन आहे. आता ते पहिलं ऑपरेशन त्यांचं झालं पंजाबमध्ये, त्या ऑपरेशनला त्यांनी नाव दिलं होतं ऑपरेशन ब्ल्यू स्टार. ऑपरेशनचं नाव काय, ऑपरेशन ब्ल्यू स्टार. आता या ऑपरेशन ब्ल्यू स्टारचं नेतृत्व करत होते मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार. कोण करत होते, मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार यांनी काय केलं, त्याची धुरा सांभाळली होती. आणि 3 जून 1984 ला याची सुरुवात झाली. बघा, 3 जून 1984 याला सुरुवात झाली आणि 6 जून रोजी ती संपली. म्हणजे 3, 4, 5 आणि 6 या 4 दिवस लष्करी कारवाई चालू होती. लष्कराने आपल्या अत्यंत संयम राखला आणि तिथे आपलं काय केलं, त्या आतंकवादी होते किंवा दहशतवादी होते यांना ठार करण्यात आलं. त्याचबरोबर भिंद्रानवाले यांना सुद्धा ठार केले. भिंद्रानवाले कोण, जर्नेल सिंग भिंद्रानवाले, ज्यांनी काय केलं होतं, संपादक लाला जगत नारायण यांचा खून केला होता आणि नक्षलवादी कारवाई करण्यासाठी सुरुवात केली होती. 4 दिवसाची लष्करी कारवाई करून, ऑपरेशन करून, लष्कराने संयम राखून ते काय केलं, ऑपरेशन पूर्ण केलं आणि भिंद्रानवाले व दहशतवादी यांना ठार करण्यात आलं. मग पुढे काय झालं, थोडी शांतता प्रस्थापित झाली, पण पुन्हा 1986 मध्ये पुन्हा एकदा अशी कारवाई सुरू झाली आणि पुन्हा लष्कराला प्रचारण करण्यात आलं आणि जे दुसरं ऑपरेशन केलं त्याला म्हणतात ऑपरेशन ब्लॅक थंडर. पहिल्या ऑपरेशनचं नाव काय, ऑपरेशन ब्ल्यू स्टार. दुसरं ऑपरेशन केलं त्याचं ऑपरेशन ब्लॅक थंडर असं म्हणतात. या ऑपरेशन ब्लॅक थंडरमुळे सुद्धा काय झालं, अनेक प्रकारचे दहशतवादी आतंकवादी होते, त्यांनी त्याच मंदिरात किंवा त्याच पंजाबमध्ये पुन्हा एकदा त्याचा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी काय केलं, या लष्कराने पुन्हा एकदा संयम ठेवला आणि 1986 पहिलं ऑपरेशन झालं होतं 3 जून 1984 ला आणि संपलं 4 दिवसात. 3, 4, 5, 6 जून 1984 ला संपलं होतं. आता 84 पासून 1984, 85 आणि 86 म्हणजे मधले 1-2 वर्ष जर शांतता प्रस्थापित झाली, पण 1986 ला पुन्हा नक्षलवाद्यांनी जी कारवाई केली आणि दुसरी कारवाईला आपल्या लष्कराने
लष्कराने केली होती, त्याला नाव आहे ऑपरेशन ब्लॅक थंडर. अशा 2 पद्धतीने पंजाबमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम केलं. परंतु हे जी घातपात होत होती केवळ नक्षलवादी करत होते आणि तेच लोकशाही पुढे सर्वात मोठं आव्हान होतं. म्हणून भारतापुढील किंवा भारतातील अंतर्गत आव्हानामध्ये या पंजाबचा सगळ्यात पहिला नंबर लागतो. म्हणून आपल्याला 9वीच्या इतिहासामध्ये पहिला पॉइंट या धड्यातला आहे की पंजाबमधील असंतोष कसा स्थापन झाला, अकाली दल कसा स्थापन झाला, कोणता ठराव मंजूर केला, या ठरावात कोणकोणत्या कार्य केले, त्याच्यानंतर स्वतंत्र खलिस्तान कोणी स्थापन केला, कोणत्या संपादकाचा खून झाला, कोणामुळे झाला, परत त्या भिंद्रांवाल्यांना कशी कारवाई त्यांनी केली होती, त्यांना कसं मारण्यात आलं, लष्कराने कोणते ऑपरेशन ब्ल्यू स्टार आणि ऑपरेशन ब्लॅक थंडर कशा पद्धतीने करून शांतता प्रस्थापित केली, या सर्वांचा आपण आता या ठिकाणी काय केलंय, अभ्यास केलाय. सोपा आहे एकदम. तुम्ही चांगला अभ्यास करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करा, शेअर करा आणि महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हा चॅनल आपल्यासाठी आहे. धन्यवाद.